नमस्कार मैत्रिणींनो, किचन सखीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लग्नात बनवली जाणारी वांगे बटाट्याची रस्सा भाजी आणि बेसन पीठ घालून मेथीची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात आधी कांदा भाजून घेऊया। इथे मी बारीक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण असा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण तेल टाकायचं आहे। तर यामध्ये मी 1 चमचा तेल टाकत आहे। तर ते कांदासुद्धा आपण तेलात भाजू देणार आहोत। त्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी घालूया, थोडेसे जिरे घालूया आणि थोडासा कढीपत्ता घालूया। ते तिन्ही आपण मिक्स करून परतून घ्यायचं आहे। तेलात जिरे मोहरी छान तडतड द्यायचं आहे। ते जिरे मोहरी भाजून झाले। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। तो सुद्धा आपण छान तेलात परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण चटणी घालूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। काश्मीरी लाल मिर्च कलरसाठी, जेणेकरून लाल कलर येईल। आता हे सर्व आपण तेलात छान परतून घेऊया, जास्त परतायचं नाही। यामध्ये आपण वांगी बटाटा आणि वाटाणा जो पाण्यात ठेवला होता तो घालून घेऊया आणि फ्लॉवर सुद्धा गरम पाण्यात ठेवलेला आहे तो सुद्धा घालूया याच्यामध्ये। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। पूर्ण मसाला आपल्या वांगे बटाट्याला लागला पाहिजे। सगळं पूर्णपणे मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं। तर आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ती सुद्धा छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। वांग्याच्या बारीक फोडी केली आहेत, त्यामुळं वांगी शिजायला जास्त वेळ लागणार नाही, जास्तीत जास्त 15 मिनटं। तर आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालत आहे। तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही घालू शकता आवडीनुसार। चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया। तर हे आमटी उकळते तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया मेथीची। तर इथे मी आत्ताच भाकरी केलेल्या आहेत, त्याच तव्यात मी भाजी करणार आहे। तर इथे मी बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, तो भाजून घेऊया। तो असं गुलाबीसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा चांगला भाजला गेला तर भाजीमध्ये आपल्याला कचकच लागणार नाही। कांदा आपला भाजत आला आहे तर आपण यामध्ये तेल घालून घेऊया। तर इथे मी 1 चमचा तेल घालत आहे। तर तेलातसुद्धा आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। तर बघा आपला कांदा चांगला भाजला गेला आहे। त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊया। हिरवी मिरचीसुद्धा आपण छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये। मिरचीसुद्धा भाजून झाली आहे। तर आपण यामध्ये मेथीची भाजी धुवून घालूया। आता भाजी टाकून झाली आहे तर आपण ही भाजी परतून घेऊया त्याच्यामध्ये। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही। आधीच आपलं पाणी असतं, जे आपण धुवून भाजी टाकतो तेव्हा ते पाणी निम्मं त्यात जातं, त्यामुळे पाणी घालून अजिबात शिजवायची नाही। तर आता स्किप न करता बघा। आता या स्टेपला आपण घालणार आहोत बेसनचं पीठ। तुम्हाला जेवढं जास्त बेसनचं पीठ हवं असतं ते जास्त घालू शकता, कमी हवे असेल तर कमी घालू शकता। तर इथे मी बेसनचं पीठ घेतलं आहे, 5-6 चमचे घालणार आहे। एका मेथीच्या जुडीला 5 ते 6 चमचे एवढी मी बेसनचं पीठ वापरत आहे। बेसन पीठ टाकून झालं आहे तर आपण हे हळूहळू मिक्स करून घेऊया। पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। तर अजून बेसन पीठ घालावं लागणार आहे, कमी दिसत आहे तर मी अजून इथे बेसनचं पीठ घालत आहे। 3 ते 4 चमचे मी इथे बेसनचं पीठ घालत आहे आणि पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा। मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आपण। तर हे पुन्हा मिक्स करून झाले की यावर आपण झाकण ठेवून 2-2 मिनटे शिजवायचं आहे। म्हणजे 1 मिनिटभर झाकण ठेवायचं, शिजले का बघायचं, पुन्हा हलवायचं, पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवून शिजवायचं। भाजीसोबत बेसनचं पीठ ही शिजलं जातं। तर अशी भाजी नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्याकडे अशी मेथीची भाजी बनवली जाते का हे कमेंटमध्ये मला सांगा। तोपर्यंत